खूप स्वामी सेवा करूनही प्रचिती येत नाही, कारण अशा 5 लोकांना स्वामी कधीच पावत नाही. मग तुम्ही कितीही सेवा करा. भक्त हो, तुम्ही स्वामी सेवा करताय, पण आम्हाला स्वामींचा अनुभव येत नाहीये, स्वामी आम्हाला पावत नाहीयेत. तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे. तुम्ही रोज स्वामींना, महाराजांना नमस्कार करतात, स्वामींचे नामस्मरण करता, तुम्ही रोज महाराजांची सेवा करता, अनेक व्रत करत आहात, अनेक संकल्प करत आहात, मात्र तरीही तुम्हाला महाराजांची प्रचिती येत नाहीये. आम्ही स्वामींच्या बऱ्याच सेवा करतो, गुरुचरित्राची बरीच पारायणे केली आहेत, रोज जपमाळ सुद्धा करतो, तरी पण आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज का पावत नाहीत? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशी 5 लोक, की तुमच्यामध्ये असे कोणते 5 गुण आहेत. हे 5 गुण जर तुमच्यामध्ये असतील किंवा अशा 5 व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील, तर तुम्ही कितीही स्वामी सेवा करा, स्वामीची प्रचिती तुम्हाला येणारच नाही किंवा त्यांना स्वामी कधीच पावणार नाहीत. आता कोणत्या त्या 5 गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात. प्रत्येकाने स्वतःमध्ये चेक करा की आपण पण कुठे चुकत नाही ना. या 5 पैकी एक जरी गोष्ट तुमच्यात असेल तर तुम्हाला महाराज कधीच पावणार नाहीत. मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही स्वामी स्वामी करा, कितीही पूजा घाला, कितीही स्वामी सेवा करा, तुम्हाला महाराज पावणार नाहीत. या 5 पैकी एक जरी गुण तुमच्यामध्ये असेल, सगळ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. तर बघा, काही लोक असे असतात ना की ते खूप देवदेव करतात, खूप सेवा करतात, देवासमोर किती वेळ बसून राहतात, नामस्मरण, नाक रगडतात, नामस्मरण करत राहतात, मात्र देव त्यांना कधीच पावत नाही. मात्र काही लोक असे असतात, ते फक्त देवाचे नामस्मरण करतात, कधीतरीच पूजा अर्चा करतात, कधीतरीच एखादी सेवा करतात, मात्र तरी पण त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते. तरीही त्यांना देवांचा आशीर्वाद लाभलेला असतो किंवा लाभत असतो. का लाभतो? त्यांचे कर्म चांगले असतात. तुम्ही कितीही सेवा करा, कितीही उपाय करा, रोज दिवसभर मंदिरात जाऊन बसा किंवा देवघरात बसा, पण तुमचे कर्मच चांगले नसतील तर तुम्हाला सेवेची प्रचिती, फळ भेटणार नाही. तुमचे कर्मच वाईट असतील तर तुम्हाला कुठलीच गोष्ट साथ देणार नाही. त्यामुळे कर्म नेहमी चांगले ठेवायचे. प्रत्येक गोष्ट साध्य होईल. नशिबात नसलेली गोष्टही तुम्हाला मिळेल. आयुष्यात ज्याही गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य होतील. फक्त कर्म चांगले ठेवा आणि त्याबरोबर सेवा आणि उपायही करा. आता मी सांगते अशा कुठल्या 5 व्यक्ती आहेत, की तुमच्यामध्ये असे कुठले 5 गुण आहेत ज्यामुळे तुम्हाला स्वामी कधीच पावणार नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार. बघा, आपण पारायण करतो, सारामृत पारायण करतो, आपण गुरुचरित्राचे पारायण करतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा पारायण करत असाल, पण व्हिडिओवरती आहात, पारायण करताय, पण मनामध्ये, डोक्यामध्ये खूप विचार असतात की ती व्यक्ती अशी आहे, तो तसा आहे, ती मला अशी बोललीच का? शेजारच्या बाईबाबत विचार येतात की तिने माझ्याबाबत असे केलेच का? माझी इकडे तिकडे कळ लावलीच का? किंवा बऱ्याच गोष्टी पारायण करत असताना डोक्यात घोळणे किंवा मनात येणे. तुम्ही सेवा कुठे करताय? तुम्ही फक्त विचार करताय झालेल्या गोष्टींचा. आपण पारायण करतोय ना, तर आपलं मन एकाग्र करून वाचन करा. तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला ठेवून सेवा करताना स्वामी तुमची सेवा सफल करणारच. आपण पारायण करायला घेतो, पण पूर्ण मनाची उलाढाल चालू आहे, तुमच्या पारायणाचे फळ तुम्हाला भेटणार नाही. तुमचे मन शांत असले पाहिजे. तुम्ही जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट विचार आणले तर तुम्ही केलेली सेवा स्वामी कधीच स्वीकारू शकत नाहीत किंवा ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्याबद्दल नेहमी चांगले विचार करा. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांचा अपमान. जे लोक आईवडिलांचा अपमान करतात, या जगात सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजे आईवडील. त्यांच्या आशीर्वादा इतका असा कुठलाच मोठा आशीर्वाद नाही आहे किंवा कुणाचाच आशीर्वाद आईवडिलांपेक्षा श्रेष्ठ नाही आहे. आईवडिलांचा आशीर्वादच काय, पण त्यांच्या इतकी मोठी दुनियेत कोणतीच गोष्ट नाही आहे. एक वेळ स्वामी सेवा करू नका, एक वेळ देवांच्या पाया पडू नका, पण रोज उठल्यानंतर आईवडिलांचे दर्शन घ्या, त्यांना नमस्कार करा. आपण मोठे झालो म्हणजे इतके पण मोठे नाहीत
की तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पाया पडायला वेळ नाही किंवा तुम्हाला लाज वाटण्यासारखे पण काही आपण नाहीत. म्हणजे काही लोक अशी पण आहेत की त्यांना आईवडिलांच्या दर्शन घेण्याची सुद्धा लाज वाटत असते. काही गोष्टी करून पहा, आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी जाणवणार नाही. ताई, आम्ही बाहेर राहतो, आमच्यापासून आईवडील लांब आहेत, तर ठीक आहे, तिथे मी सांगणार नाही की तुम्ही रोज जाऊन पाया पडा. पण जेव्हा गाठभेट पडेल तेव्हा गेल्या गेल्या आणि त्यांच्यापासून परत येताना नक्की त्यांच्या पाया पडा. खूप लोक असे असतात की सेवा करतोय पण घरातील मोठ्या मंडळींना मान देत नाहीत. म्हणजे सारखे भांडणे, ओरडणे, स्वतःचेच खरे सिद्ध करणे. हे लोक जीवनात कधीच सुखी आणि सफल होत नाहीत. काहींना अशा पण सवय असते. बऱ्याच महिला, म्हणजे उदाहरणार्थ एक महिला स्वामी सेवा करते आणि दुसरी महिला तिला सदैव टोमणे देत असते. म्हणजे कशावरून ना कशावरून सदैव तिला धुसफूस करणे. पण ती स्वामी सेवेत आहे, तिला माहिती आहे तिला बोलण्याची गरज नाही आहे. या गोष्टी बघून घ्यायला स्वामी आहेत. तर जी स्वामी सेवा करते तिला काहीच फरक पडत नाही आणि पडणारही नसतो. का तर तिचा स्वामींवर तितका विश्वास आहे. कसं असतं ना, कर्माची फळं हीच असतात. त्यामुळे कुणाची मने दुखतील असे वागू नका. ज्या घरात आई वडील सुखी असतात त्या घरात कशाचीच कमी नसते. आणि सुख फक्त पैशातच मोजता येत नाही, तर सुख आपल्या वागणुकीतून सुद्धा देता येत असतं. चौथी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा मान राखला पाहिजे. ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जातो, पहिल्यापासून स्त्रिया लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात. ज्या घरामध्ये स्त्रीची लक्ष्मी समजून पूजा केली जाते, तिला मान सन्मान दिला जातो, त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही असतं. त्या घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते. त्या घरामध्ये साक्षात रूपी लक्ष्मी वसलेली असते. तुम्ही पुरातन शास्त्रात बघा, ज्योतिषशास्त्रात बघा, धर्मशास्त्रात बघा, कुठल्याही ग्रंथामध्ये बघा, स्त्रीला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं. आणि ज्या घरामध्ये स्त्रीला सारखा घालून पाडून बोललं जातं, मग ती दुसरी स्त्री का असेना, म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर असे वागत असेल तर ही, किंवा दुसरं एक उदाहरण देते मी, आपल्या घरी एखादा पाहुणा आला, म्हणजे पाहुणी व्यक्ती, लेडीज असो किंवा जेंट्स असो, तर त्याला कुठलं तरी जुन्या गोष्टींचा खुसपट काढून भांडणं किंवा टोमणं मारणं, उगीच काही चूक नसताना काहीही बोलणं, या गोष्टींमुळे तुमच्या घरावरती लक्ष्मी नक्की नाराज होईल. प्रत्येक घरामध्ये भांडण असतात. असं कुठलंच घर नाही आहे की त्या घरामध्ये भांड्याला भांडं लागत नाही. पण जिथे रोज अशा गोष्टी घडल्या जातात तिथे स्वामी सेवा निष्फळ तर आहेच, पण माता लक्ष्मीचा पण त्या घरातून निघून जात असते. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे अन्नदेवतेचा अपमान. अन्न म्हणजे परब्रह्म. जेवढे खाऊ शकताय तेवढेच घरामध्ये शिजवा. जेवढे खाऊ शकसाल तेवढेच ताटामध्ये घ्या. अन्नाचा अपमान झाला तर घरामधील लक्ष्मी निघून जाते, ती रुसून बसते. बघा, अन्नाबद्दलचे अनेक नियम आहेत. एक वेळ काहीच नाही भेटलं तरी चालेल, पण घरामध्ये अन्नदेवतेचा वास असावा. आपण 4 पैसे कशासाठी कमवतो, तर 2 घास सुखाचे खाऊ शकू म्हणून. पण तुम्ही कष्ट करताय, पैसे कमवताय, पण भरपूर असे अन्न वाया घालवताय. अन्न कधीतरी शिल्लक राहिलं ठीक आहे ना, पण तरीही हे अन्न कचराकुंडीत किंवा घरातील डस्टबिनमध्ये ते न टाकता मुक्या जनावरांना टाका, पक्ष्यांना टाका. ताई, आम्ही सिटीमध्ये राहतो. तुम्हाला एक सांगू इच्छिते, सिटीमध्ये फुटपाथवरती खूप गरीब लोक असतात. ते अन्न त्यांना द्या. माझे चुलत सासरे पुण्यात राहतात. जर कधी त्यांचे अन्न शिल्लक राहिले तर ते दुसऱ्या दिवशी जॉबला जाताना स्वतः ते सर्व गरम करून पॅक करून नंतरनं त्या लोकांना देतात. तुम्ही असे पण करू शकता. तर तुम्ही 1-2 वेळेस जरी तुम्ही अशा गरीब लोकांना जर दिले तर आहे ना, खूप सारे पुण्य तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्ही अशा व्यक्तींना तुम्ही कुठेही दिसा, तुम्ही अडीअडचणीत असा किंवा तुम्ही सुखासुखी त्या लोकांना तुम्ही रस्त्याने जाताना दिसा, एक वेळ तुमचे जवळचे रिलेटिव्ह तुम्हाला ओळख देणार नाहीत, पण अशी गरीब लोक तुम्हाला नक्की ओळख देणार. काही लोकांना या गोष्टी पण खटकतील, पण एखाद्या गरीबाचा चेहऱ्यावरचा आनंद, म्हणजे आपल्याला पाहूनचा जो आनंद असतो ना, याच्यात पण खूप मोठा आशीर्वाद दडलेला असतो. हे गोष्ट प्रत्येकाला समजणाऱ्यातली नाही आहे.
कसं असतं ना, एक घास स्वतः कमी खाल्ला तरी चालतो, पण कुणाच्या तरी मुखात घातलेला त्याचं पुण्य खूप मोठं, खूप लाखो पटांमध्ये असतं. पण बाकीचं राहू द्या, पण जर केव्हा तुमच्याकडून जर अन्न शिल्लक राहिले तर ते डस्टबिनमध्ये न टाकता, अन्नदेवतेचा अपमान न करता ते एखाद्या गोरगरिबाला नक्की द्या. तुमच्याकडे खरंच सिच्युएशन नसेल अशी व्यक्ती सापडण्यासारखी, एखाद्या व्यक्तीला ही गोष्ट देण्यासारखी, तर तुम्ही मुक्या प्राण्यांना ते अन्न टाकू शकताय. किंवा जरी हेही शक्य नाही तर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी म्हणजे वाहत्या पाण्यात जाऊन हे अन्न टाकू शकताय. तिथे मासे पण हे अन्न खाऊ शकतात. तुम्ही गोरगरिबांना जर अन्न दिले तर कमीत कमी ते एक दिवस तरी चांगले अन्न जेवतील ना. अन्नाचा कधीही नाश करू नका. मला काही महिलांना सांगायचे आहे, तुमची मुले लहान आहेत, मुलांना कशी सवय असते सारखे काही ना काही ते खायचे, म्हणजे मुलांची तोंड कंटिन्यू चालू असते. पहा, छोटी छोटी मुलं आहेत, त्यांना समजत नसतं. मग आता ही गोष्ट घरात केली, ती थोडीशी खाणार, चॉकलेट आणले ते थोडीशी खाणार, बिस्किट थोडीशी खाणार. मग आईचा आग्रह असतो, नाही तू एवढं जेवण कर. ताटात दिलं म्हणजे तो मुलगा तेवढं ते पूर्णपणे खाल्लंच पाहिजे त्यांनी, असा आईचा आग्रह असतो. पण त्याच्या शरीराची पण सिच्युएशन आपण पाहिलेली पाहिजे की, आणि समजूनही घेतलं पाहिजे महिलांनी की त्यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी जेवण केलं आहे किंवा नसेल, पण त्यांनी थोडं का होईना त्याचं तोंड चालू आहे. कुठं फ्रूट्स खाल्ले, कुठं चानाचुना खाल्ला, तर मुलांची भूकमोड होत असते. तर मुलांच्या प्लेटमध्ये पण आहे ना, जेवढं ते खाऊ शकतात एवढंच द्या. अन्न वाईला जाईल एवढं मुलांच्या ताटामध्ये, प्लेटमध्ये बळपण देऊ नका. याने अन्नदेवता निराश होते आणि घरामध्ये खरंच चुकूनही अन्नमातेचा, अन्नपूर्णा मातेचा अपमान होईल. अशा गोष्टी महिलांनी नाही केल्या पाहिजेत. तर तुम्हाला आज मी जे काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की आपण स्वामीसेवा करतोय, पण या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून चुकी होत असते, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातूनही काहीतरी चुका होत असतात की त्याच्यामुळे स्वामी आपल्याला पावत नाहीत. किंवा स्वामींच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही सेवेत असा, पण आम्ही एवढी सेवा करतोय पण आम्हाला प्रचितीच येत नाही आहे, आम्हाला कुठली तरी अशी गोष्ट जाणून येत नाही की आम्ही जी सेवा करतोय की त्याची फळं आम्हाला भेटत आहे, किंवा एखाद्या गोष्टीसाठी आम्ही संकल्प करून ही सेवा केलेली आहे पण त्याचं फळच आम्हाला भेटत नाही आहे. आता तुम्ही एखादे व्रत करताय, तर व्रत चालू आहे, त्या व्रताच्या काळामध्ये तुम्ही 11 गुरुवारच धरा. तुम्ही 11 गुरुवारचे व्रत करताय, तर या 11 गुरुवारांमध्ये स्वामींच्या रूपात आपल्या घरामध्ये कोण ना कोण येऊनच गेलेलं असतं. पण त्यात तुम्हाला तेवढं हे पाहिजे की तुम्ही ते ओळखलं पाहिजे की स्वामी आपल्या घरामध्ये आलेले आहेत. बरं जाऊ द्या, हे राहू द्या. अतिथी देवो भव आपण हे सर्वांनी ऐकलेलं आहे. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दारामध्ये एखादी व्यक्ती आली तर तिला केव्हाही निर्मुखी पाठवायची नसते. हे आपल्या पंचमहायज्ञात पण सांगतात स्वामी सेवेत. तर आहे ना, कोणी का असणार तुमच्या दारावरती एखादी व्यक्ती जर मागण्यासाठी आली काही की आम्हाला ही गोष्ट द्या, तुमच्याच्याने ती शक्य नाही झाली तर कमीत कमी तुम्ही तिला एखादं घरातील फळ द्या, एखादी चपाती द्या तिला तिच्या मुखामध्ये. म्हणजे गोरगरीब नाही का मागायला येतात अशी लोक. त्याचबरोबर आपल्या घरी जर आपल्या फ्रेंड सर्कलमधलं जे एखादी व्यक्ती आली, फ्रेंड्स आले किंवा छोटी छोटी मुलं आली, तर मुलांना चॉकलेट द्या, बिस्किट द्या. आणि अतिथी देवो भव म्हणजे आलेल्या पाहुण्यांना कधीही घरातून निर्मुखी पाठवू नका. चहा पाणी तरी कमीत कमी करा. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या आपण प्रत्येक गृहिणीने समजून घेतल्या पाहिजेत, याचे पालन केले पाहिजे. पहिल्या महिला पाहणं कधीही कोणालाही घरातून निर्मुखी पाठवत नव्हत्या. पण आजकाल काय झाले, आपल्याला कामाबरोबर आपण खूप बिझी झालेलो आहोत. त्यामुळे आपल्याला आपल्या टायमिंगमधून एखादी व्यक्ती जर आपल्या घरी आली तर त्यांना टाईम द्यायला आपल्याला टाईम नसतो. तर असं करू नका. आपल्या टायमिंगमधून पण थोडासा टाईम काढून त्यांच्यासंग थोड्याशा गप्पा मारा. कारण आलेली व्यक्ती घरातून निराश होऊन जाता कामा नये. कारण आपण तर कामात कंटिन्यू व्यस्त असतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही टाळत असताल ना, त्याचा इफेक्ट आहे ना आपल्या सेवेवरती पडत असतो. तर आपण सेवा तर करतोय ना, पण या छोट्या छोट्या गोष्टींचा इफेक्ट चांगल्या प्रकारे जर आपल्या आयुष्यात पाडून घ्यायचा असेल, केलेली सेवा जर सफल करून घ्यायची असेल, तर नक्की आज मी सांगितलेल्या गोष्टी अंमलामध्ये आणा. आणि प्रत्येकाने चेक करा की आपण असं वागत तर नाही आहे ना, आणि वागत असाल तर प्लीज स्वभावामध्ये चेंज करा, थोडेसे रूल्स फॉलो करा, तरच तुमची जी सेवा आहे ती सफल होईल. बरं ठीक आहे ताई, आम्ही सेवाच करत नाही आहे. काही व्यक्ती, बऱ्याचशा महिला अशा पण आहेत, उठणं बसणं खाणं बास, याच्या व्यतिरिक्त काही नाही. का तर कामाचा लोड खूप असतो, जॉईंट फॅमिलीत असतो, किंवा काही काही महिला अशा पण आहेत की देवावरती विश्वास नाही आहे. पण तरी पण आपल्या वागणुकीमध्ये थोडासा चेंज करा. मी सांगितलं तसं तुमच्यात जर कुठले गुण असतील, तुम्ही सेवा नका करू ठीक आहे, पण तुमच्या आयुष्यात तुमच्या वागण्यामध्ये जर काही यापैकी गुण असतील तर कमीत कमी ते तरी चेंज करा. कारण तुमचे आजचे वागणे,
आज आपण कसं म्हणतो, आपण इथंच करायचं आणि इथंच फेडायचं. तुमच्या हे वागण्यामुळे तुमच्या मुलांना याचा त्रास होऊ शकतो पुढे. त्याच्यामुळे तुमचे वागणे थोडेसे चेंज करा. काही गोष्टी आहेत सुधारण्यासारख्या, तर सुधरून घ्या. आणि प्लीज मी जे काही बोलत आहे त्याचा कुणीही मनाला म्हणजे वेगळ्या अर्थाने अर्थ काढू नका. माझं सांगण्याचं काम आहे, ऐकायचं नाही ऐकायचं हे तुमचं काम आहे. आय होप आज दिलेली माहिती आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल. आजची माहिती आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि माझ्या चॅनेलवरती जर इथपर्यंत आलेला असाल, नवीन असाल, तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चलात मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.